किसान, जय जवान, जय किसान. शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे. भारतीय संविधानाचा आंदोलन करणं सांगितलं. आज जळगावला येण्याचं प्रयोजन असं आहे की जळगाव जिल्ह्यातील 99,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता. त्याच्यापैकी 44,000 शेतकऱ्यांचे पीक विमे हे नाकारण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर पीक उभं असतानाही पीक विमा प्रस्ताव नाकारलेले आहेत, त्याच्यात 8,000 शेतकरी असे आहेत की त्यांच्या शेतावर केळी लागवड असतानाही त्या शेतकऱ्यांची केळी पीक विमा नाकारलेला आहे. ज्या 50,000 शेतकऱ्यांचे पीक विमे हे प्रस्ताव मंजूर केलेले होते, त्याच्यातही अवकाळी पावसाच्या मारा झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या, त्याच्यानंतर कंपनीने अचानक कुठली पूर्वसूचना न देता किंवा पीक पडताळणी न करता शेतकऱ्यांच्या लागवड केलेल्या क्षेत्रात कमी क्षेत्र केलेलं आहे. जसं की एक शेतकऱ्याचं 1 हेक्टर असेल तर 50 गुंठे केळी दाखवतोय, 50 गुंठे लागवड असेल तर 25 गुंठे दाखवतोय. म्हणजे शेतकऱ्यांचे जवळपास 14,000 हेक्टर क्षेत्र तिथं कंपनीने परत कमी केलेलं आहे. आमच्या आजचा मोर्चा, आजच्या ठिय्या आंदोलन त्याच विषयावर आहे की आमच्या क्षेत्रावर केळी पीक उभं असतानाही तुम्ही आमचा पीक विमा प्रस्ताव का नाकारलेला आहे, आणि जे क्षेत्र कमी केलं आहे त्याची पडताळणी करून आमचा पीक विमा हा पूर्ववत करून द्या. ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर केळी पीक उभं आहे त्यांचा पीक विमा प्रस्ताव हा मंजूर करून द्यावा. आणि तिसरा मुद्दा आमचा कर्जमाफीचा आहे. कुठल्याही अटी शर्ती न ठेवता, तारिकेचा खेळ न करता सरकारने ज्याप्रमाणे सांगितलं होतं आम्ही सातबारा कोरा करू, त्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. याच्यासाठी आजचे हे आंदोलन आहे. समजा प्रशासनाने तुमची मागणी जर मान्य केली नाही तर तुम्ही नंतर पुढचं पाऊल काय राहिला? आम्ही आज फक्त सरकारला इशारा देतोय की आमची तुम्ही दखल घ्या आंदोलनाची. न घेतल्यास येणाऱ्या 15 दिवसानंतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडण्याचा इशारा त्यांना देतो. जिल्ह्यात नेमक्या कुठे असतील शेतकऱ्यांच्या पीक विमा? चोपडा असेल, यावल असेल, रावेर असेल, मुक्ताईनगर असेल, भुसावळ असेल, जळगाव तालुका असेल, या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रस्ताव नाकारण्यात आलेला आहे. आता आमचे संदीप भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जे 44,000 शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहे, त्या संबंधित विमा कंपनीवरती तात्काळ सरकारने कार्यवाही करावी, याच्यासाठीच आमचं आज हे ठिय्या आंदोलन आहे. कारण त्यांच्या फॉलोअप शिवाय आज जे जुमानत नाहीये, जे इन्शुरन्स कंपनी ती जुमानत नाहीये, त्यासाठी आम्ही या आंदोलनाचा आज पवित्रा घेतलेला आहे आणि हे ठिय्या आंदोलन आहे. आणि आताच भाऊंनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये जर आम्हाला तो न्याय नाही मिळाला तर आम्ही तुम्हाला हजारोच्या संख्येने रोडावर दिसूच. आणि त्याचबरोबर जी फसवी कर्जमाफी आहे, ज्यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन होत आहेत, त्या फसव्या कर्जमाफीला सरसकट कर्जमाफी करण्याची आमची विनंती आज इथं कलेक्टर महोदयांना राहणार आहे. आणि सर्वात महत्वाची आणि प्रतिमात्मक तुम्हाला एक निषेध म्हणून आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून चारही मंत्र्यांना विनंती अशी आहे की किमान आपल्या जिल्ह्यामध्ये इतके शेतकरी वंचित आहे, त्यांची काहीतरी तुम्हाला थोडीफार जरी कीव येत असेल तर त्या शेतकऱ्यांना तो पीक विमा मिळवून देण्यासाठी चारही मंत्र्यांनी पहिले सरकारचे कान टोचावे आणि जिथं आज आपलं विधानसभेमध्ये आवाज उठवावा की संबंधित इन्शुरन्स कंपनीवरती तात्काळ जर त्यांनी हे 44,000 लोकांना न्याय नाही दिला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या लोकांना न्याय द्यावा. आजच्या दिवशी तुमच्याकडनं आपल्या माध्यमातून हीच विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने आपलेही आभार मानतो. तुम्ही आमचे या व्यथा जाणून घेतल्या आणि सर्व आलेल्या शेतकरी बांधवांचे, सर्व शेतकरी पुत्रांचेही मनापासून आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ देऊन आज या आंदोलनाला उपस्थिती लावली. पण मित्रांनो, जर आज आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून जर आपलं ध्येय निष्पन्न नाही झालं तर आपण शेकडोच्या नाही तर हजारोच्या संख्येने इथं उपस्थित राहणार आहोत. माझ्या महाराष्ट्र राज्यातील केळी उत्पादक शेतकरी हा सर्व नियमांचं पालन करून आपल्या 7/12 उतारावर पीक पेरा लावून तसेच आपल्या बँकेच्या पावत्यानुसार हक्काचा केळी पीक विमा काढून जर विमा कंपनी नुकसान भरपाईच्या वेळेस जर माझ्या शेतकरी राजाचं विमा क्षेत्र कमी दाखवत असेल तर कायद्याने हा फसवणुकीचा गुन्हा आहे. मला तुम्हाला 3 मुद्द्यामध्ये सांगायचं आहे. पहिला मुद्दा, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार हा कायदा काय सांगतो
जर माझा केळी उत्पादक शेतकरी हा विमा भरत असेल, कंपनीचा विमा भरत असेल, तर तो विमा कंपनीचा ग्राहक असतो. आणि हा माझा विमाधारक शेतकरी जर याला पूर्व सूचना न देता परस्पर जर त्याच्या शेतातील केळीचं क्षेत्र हे कमी दाखवत असेल, तर हा कायद्याने सर्वात मोठा गुन्हा आहे, हा फौजदारी गुन्हा आहे. त्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम 318, भारतीय न्याय संहिता कलम 336, कलम 340 नुसार जर विमा कंपनी किंवा विमा कंपनीचे प्रतिनिधी जर यांनी डिजिटल प्रणालीमध्ये फेरफार केला असेल, जर शेतकऱ्यांची दिशाभूल करून तसेच काही कागदांमध्ये खोळाखाड करून जर माझ्या शेतकऱ्याचं, केळी उत्पादक शेतकऱ्याचं विमा क्षेत्र हे कमी दाखवलं असेल, तर तो कायद्याने सर्वात मोठा गुन्हा आहे आणि याच्या विरुद्ध आम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. विमा कंपनी तसेच राज्य शासनाच्या विरोधात आम्ही FIR दाखल करू शकतो. मुद्दा क्रमांक 3, प्रधानमंत्री फसल विमा योजना हा काय सांगतो? केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या निर्देशानुसार तसेच राज्य शासनाच्या पीक विमा मार्गदर्शक सूचनांनुसार जर माझ्या केळी उत्पादक शेतकऱ्याने जर पीक विम्याचा अर्ज केलेला असेल, पीक विमा काढलेला असेल, तर पीक विमा कंपनीचं काम काय आहे? विहित मुदतीनुसार तुम्ही त्या केळी उत्पादक शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे. त्याचं केळी क्षेत्र म्हणजे तिथं पीक उभं आहे किंवा नाही. पण ती मुदत आता संपलेली आहे, ती मुदत गेलेली आहे. म्हणून शेतकरी जन आक्रोश मोर्चाच्या वतीनं समन्वय या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या वतीनं मला या महाराष्ट्र राज्याला व विमा कंपनीला सांगायचं आहे की जे माझ्या विमा कंपनी, जे माझे विमा धारक असतील, माझे शेतकरी असतील, ज्यांचे विमा नामंजूर झालेले असतील किंवा ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा क्षेत्र कमी झालं असेल किंवा अधिक झालं असेल, या सर्वांचे विना अट सगळ्यांचे तुम्ही मंजूर प्रकरण करा आणि सर्वांना सरसकट तुम्ही हेक्टरी जे काही तुमचं अनुदान असेल तुम्ही हेक्टरी ते अनुदान तुम्ही द्यायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे रावेर लोकसभेमध्ये मुक्ताईनगर तालुका असेल, रावेर तालुका असेल, ज्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बागाचं नुकसान झालेलं असेल त्यांना हेक्टरी 2 लाख रुपये अनुदान ते द्यायला पाहिजे. हे मी नाही म्हणत, या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 2 लाख रुपये अनुदान द्यायला पाहिजे. जर त्यांनी आमच्या मागण्या 15 दिवसाच्या आत जर त्यांनी मंजूर नाही केला, तर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांना सोबत घेऊन सन्माननीय पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब यांना आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगण्यासाठी आम्ही मोर्चा म्हणून नाही तर त्यांच्या पारधी गावी आमच्या शेतकऱ्यांच्या संवेदना म्हणून, आमचे दुःख म्हणून, आमचे कष्ट म्हणून आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी 15 दिवसामध्ये पारधी या गावामध्ये जाणार आहोत. हे मला शेतकऱ्यांच्या वतीने सांगायचं आहे. तसेच जिल्हाधिकारी महोदय यांना सुद्धा सांगायचं आहे, मागील या 8 ते 10 दिवसापासून या जळगाव जिल्ह्यातील 12 आमदार, 4 मंत्री, 3 खासदार यांनी फक्त स्टंटगिरी केलेली आहे की आम्ही कृषी मंत्र्याला भेटलो, आमची चर्चा झाली, 5 दिवसामध्ये पंचनामे होतील, 6 दिवसामध्ये मदत जाहीर होईल. काल मुख्यमंत्री महोदयांना भेटले की आमची सकारात्मक चर्चा झाली. पण मला आपल्याला सांगायचं आहे की आता चर्चेचा विषय संपलेला आहे. आता फैसला ऑन द स्पॉट करायची वेळ आलेली आहे. जर माझ्या शेतकऱ्या राजांना तुम्ही जर जगण्याचा अधिकार पासून जर वंचित ठेवत असाल, तर माझा शेतकरी राजा तुमच्या न्याय व्यवस्थेला, तुमच्या टिंबला नागर घातल्याशिवाय राहणार नाही. हे मला त्यांना सांगायचं आहे. म्हणून आता शेतकरी चिडलेला आहे. ही न्याय व्यवस्था नपुसक झालेली आहे आणि या न्याय व्यवस्थेमध्ये जर तुम्ही माझ्या शेतकऱ्यांचं जर काही बरं वाईट झालं तर मी कोणत्याही लोकप्रतिनिधीला आम्ही गावामध्ये पाय ठेवू देणार नाही. हे मला आपल्या साक्षीने ते सांगायचं आहे. आणि जिल्हाधिकारी महोदय यांना मला काय दाद मागायचे, न्याय मागायचे. तुम्ही शेतकऱ्यांचे नोकर आहात का विमा कंपनीचे नोकर आहात?
का लोकप्रतिनिधी हे आमदार खासदार कोण कोणाची नोकर आहे, कोण कोणाची चाटुगिरी करते, हा जाब विचारण्यासाठी समस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन कलेक्टर महोदयांना मला भेटायचं आहे. आज होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी. तुम्ही शेतकऱ्यांचे आहात का विमा कंपनीचे आहात का या राज्य शासनाचे आहात, हे आज जगाला दाखवू द्या. मग आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला शेतकरी राजा हा देशामध्ये सर्वप्रथम आहे. अरे शेतकऱ्याच्या घामावर, शेतकऱ्याच्या कष्टावर हा महाराष्ट्र राज्य नाही तर समस्त देश उभा आहे. आणि हे जे कोणी सर्व कर्मचारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे शेतकऱ्यांचे गुलाम आहेत, नौकर आहेत. तुम्ही आमचे मालक नाही आहात. माझा शेतकऱ्याच्या टॅक्सवर जो टॅक्स भरतो त्याच्या टॅक्सवर तुमचा पगार होतो. या टॅक्सच्या हिच्यामुळे तुम्ही आमदार झाले, खासदार झाले, पण त्या शेतकऱ्यांना जेव्हा न्याय देण्याची भूमिका येते तेव्हा तुम्ही तुमचं कर्तव्य विसरता. कशासाठी? फक्त माझं सरकार आहे, माझ्या आलमपणाला काय वाटेल, मला बादशाला काय वाटेल. अरे ते सर्व सोडा. शेतकरी जिवंत आहेत म्हणून तुम्ही जिवंत आहात. जर शेतकरीच नाही राहणार तर हा महाराष्ट्र राज्य अनाथ होऊन जाईल, अनाथ. हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. आज पाहूया, आज आमचा शेतकरी जिंकतो की ही नपुसक न्याय व्यवस्था जिंकते. जय जवान, जय किसान.